नमस्कार. मी रणजित सर, मॅथ बाय रणजित सर या युट्यूब चॅनलवर आपला सहर्ष स्वागत आहे. तर बघा आता दिन त्याच्यानंतर आज आपण पोलीस भरती प्रश्नांची सिरीज, संभाव्य प्रश्नांची सिरीज या लेक्चर सिरीजला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण सेशनला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एकदा आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतर विद्यार्थी मित्रांना. आपल्या चॅनलला नवीन असणार तर एकदा सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि देन त्याच्यानंतर आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरकडे सुरुवात करूया. जसं पहिलाच क्वेश्चन आहे तुमचा, इथं बघा. एका निवडणुकीत 8% मते अवैध ठरली. अवैध ठरली म्हटलं तर 8% ठरली अवैध ठरली. तर मला सांगा मग वैध मते किती म्हटलं तर 8% असा जर विचार केला, वैध मते किती म्हटलं तर 100 वजा 8 म्हणजेच किती रे, 92%. आता मित्र जरा लक्षात, त्यानंतर वैध मताच्या किती 40%. तर डायरेक्टली 40%, 100 पैकी नाही. बरं, आता कोणापैकी 92%. मग आपल्याला इथं विचार करावा लागेल. आता लक्षात घ्या, 92%चे 40% काढून घ्यावं लागेल, कारण एका उमेदवाराला 40% भेटत आहे, म्हणजेच दुसऱ्या उमेदवाराला किती भेटेल यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. तर 40% जर आपण जर याची जर काढलोच तर काय होत आहे सांगा. इथे जर विचार जर केला तर सॉरी, 0 0 गेट कॅन्सल. मग इथं जर आपण जर गुणाकार जर केला यांचा 8 देन त्याच्यानंतर 4 9 36 भागीला किती 10. 10 म्हणजेच काय होत आहे 36.8. एका उमेदवाराला 36.8 फर्स्ट झालं. सेकंड, दुसऱ्या याला कितीला भेटणार, दुसऱ्या याला किती टक्के मते भेटणार म्हटलं तर 92 वजा काय होणार, 92 वजा हे मिळालेले एकाला ते वजा जर केला आपण किती 8%. ठीक आहे. मग देन त्याच्यानंतर एक तर शेवटचे 2 शून्य, काही विषय नाही, एक एक असं आपण डिजिट इथं मेंटेन करूया. ओके. देन जर इथे जर म्हटलं आपण यांचा वजाबाकी जर केलं 2 आणि देन त्याच्यानंतर जर इथे किती 1 कमी झाला म्हणजे किती होत आहे 11 वजा 6 म्हणजे 5 आणि देन त्याच्यानंतर इथे कमी म्हणजे 8 वजा 3 म्हणजे 5. मग दुसऱ्याला किती 55.2. यामधला फरक, कारण तो एक मते मिळवणारा उमेदवार 4600 मतांनी पराभूत झाला म्हणता येईल. म्हणजे यांच्यातला फरक नाही का रे, समजत आहे का, मतातील फरक बरोबर तुमचं काय ते कमी किंवा जास्त मिळालेली मते म्हणजे मतातील टक्केवारी. म्हणून आता काय होणार लक्षात घ्या, 55.2% वजा काय होणार सांगा बरं 36.8%. म्हणजेच हे जे व्हॅल्यू आहे ते कोणाच्या बरोबरीचे आहे 4600च्या बरोबरीचे, 4600. तर आता एकूण मतदार किती म्हटलं तर 100% राहणार. टोटल किती 100%. म्हणून तुमचं काय, आपण एकूण जर विचार जर केला तर काय होणार 100% इथं विचार जर केला तर देन 100% इज इक्वल टू काय. तर आता देन त्याच्यानंतर जर आपण विचार जर केला यांच्यामधली वजाबाकी जर केली तर वजाबाकी किती होत्या 12 वजा 8 म्हणजे 4.4 तिथे होणार मेंटेन. एक कमी झाला 54 म्हणजे तुमचा इथे 4 वजा 6 म्हटलं तर किती 14. मग देन त्याच्यानंतरचं म्हणजे इथं 4 वजा 6 म्हटलं तर किती होणार देन त्याच्यानंतरचं. मग इथे तुमचा पॉइंट या पद्धतीने इथं विषय होणार की काय होणार बघा लक्षात घ्या, 8 होणार. 14 वजा 6 म्हणजे 8. एक कमी झाला म्हणजे इथं 4 वजा 3 म्हणजे 1, 18.4 म्हणजेच किती रे 4600. मग 100% इज इक्वल टू व्हॉट, अशा पद्धतीने आहे एक्स. क्लिअर. मग आता एक्स बरोबर डायरेक्टली मला सांगा काय होणार 46000 हा गुणाकार तिकडे गेला डबल शून्य देन डिवायडेड बाय किती होत आहे 18.4 अशा पद्धतीने. जर आपण पॉइंट जर शिफ्ट जर तिथं जर पॉइंट जर उडवला तर नेक्स्ट काय होत आहे 460000 आणि देन त्याच्यानंतर 10184 अशा पद्धतीने राहणार. आता मित्रो जरा 46चा भाग इथं 4 वेळा जाणार. किती वेळा 4. मग 46 एक 46, मग 4 एक 4 25 मध्ये तुमचा 4चा भाग किती वेळा जाणार, सॉरी 100 मध्ये 25 वेळा. म्हणजे देन डायरेक्टली उत्तर काय होत आहे तुमचा 100 भागीला 4 म्हणजे 25. 25 वर 1 2 3 अशा पद्धतीने तुम्हाला
एकूण मतदार किती होते म्हटलं तर 25,000 असा मतदार होते, म्हणून ऑप्शन कोणता येणार? बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार. वैध मताचं म्हणताय म्हणून तिथे आपलं उत्तर काय आहे ना, तिथे 92% आपण तिकडे कमी जास्त काढणे अपेक्षित होता. पुढं दे. नेक्स्ट क्वेश्चन, नाथ व त्याची आई त्यांच्या आजच्या वयांच्या गुणोत्तर 2:5 आहे. नाथच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे वय 27 वर्ष होते, तर नाथचे आजचे वय किती? मग कधीही त्यांच्या वयातील फरक नेहमी काय असेल? 10 वर्षापूर्वी जर फरक जर 10 वर्षाचा असेल तर 10 वर्षानंतर सुद्धा फरक कितीचा? 20 वर्षाचा? अजिबात नाही. किती वर्षाचा राहील? 10 वर्षाचा राहील. कारण एक व्यक्ती जेवढ्या वर्षांवर समांतर याच्यामध्ये दुसरा व्यक्ती सुद्धा तेवढा, एक व्यक्ती 5 वर्षांनी वाढत असेल तर दुसरा व्यक्ती सुद्धा 5 वर्षांनी वाढत असेल, म्हणून देन त्याच्यानंतर त्यांच्या वयातील गुणोत्तर म्हणजे डायरेक्टली मला सांगा, आता जन्माच्या वेळी म्हणताय, देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला, मग आता गुणोत्तर त्यांच्या जर इथं मेंटेन जर केला आपण तर काय होणार? तर डायरेक्टली जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्या इथे 27 वर्ष आहे. आईचे वय आता काय म्हणताय? त्याच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती? 27 वर्ष. मग ते 27 वर्ष जे आहे त्यांच्यातला फरक आहे, फरक समजत आहे का? म्हणून 2 आणि किती म्हणताय तुमचा 5, 2 आणि 3 अशा रेशो मध्ये आहे. मग यांच्यातला फरक, कारण तुमचं किती कधी जरी आजच्या वयांचे गुणोत्तर तेवढंच म्हणताय, जन्माच्या वेळी तुमचं काय तेवढं गुणोत्तर तुमचं तेवढं राहणार नाही, परंतु फरक तेवढाच राहणार ना 27 वर्षाचा. जर जन्माच्या वेळी जर नाथचे वय 0 असेल तर आईचे वय किती असणार? जर सपोज इन केस 27 वर्षाचा फरक म्हटलं 27 असणार आहे की नाही? मग मला सांगा हे जन्माच्या वेळी असेल तर मला सांगा त्याची आई आज जर असं जर विचार जर केला, आजही जरी म्हटलं तर आज किती वर्षानंतर? 27 वर्षानंतर असेल तर इथं 27 जर हा 27 वर्षाचा होत असेल तर इथे काय होणार? इथं पुन्हा 27 वाढ होणार, म्हणजे 54 वर्षाचे होणार. म्हणजे यांच्यातला फरक जो आहे तुमचा फरक कितीचा राहणार? नेहमी 27चा. म्हणून गुणोत्तरातील फरक बरोबर 5 वजा 2 म्हणजेच किती होत आहे तुमचं? 27. तर कोण नाथचं वय म्हणतात 2 म्हणजेच किती? अशा पद्धतीने राहणार. म्हणजेच 3 म्हणजे 27 तर 2 म्हणजे काय? म्हणजेच उत्तर काय? एक्स बरोबर काय होणार? 27 गुणिला 2 भागीला काय होत आहे? 3. मग किती वेळा भाग चालला? 9. 9 दुने 18. 18 इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार, म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. देन पुढचं त्यानंतरचा बघा. आता जर आपण इथं जर या पद्धतीचा जर क्वेश्चन जर इथं मेंटेन जर केला तर काय होत आहे? 300 मीटर लांबीची रेल्वे पुलास 39 सेकंदात ओलांडते आणि सिग्नल खांबास 18 सेकंदात ओलांडते, तर त्या पुलाची लांबी सांगा. अशा पद्धतीने म्हणजे जेव्हा पूल आणि तुम्हाला सिग्नलला ओलांडताना त्या पद्धतीने आहे आणि पुलास ओलांडताना त्या पद्धतीने, तर आपल्याला तिथे विचार करावा लागेल. आपल्याला पुलाला ओलांडताना त्यामुळे आपलं जरा लक्षात घ्या, खांबास ओलांडताना आपण त्या पद्धतीने उत्तर जर काढलो, खांबास ओलांडताना खांब म्हटलं तर काय होतंय बघा, खांब ओलांडताना तुमचं काय होतं? डिश टीव्ही, डायरेक्टली डी इज इक्वल टू टीव्ही. अंतर किती आहे? 300 मीटर अंतर आहे आणि देन त्याच्यानंतर टी किती आहे? 18 सेकंद आणि व्ही काढायचं आहे. क्लिअर? व्ही काढायचा आहे तर देन त्याच्यानंतर व्ही बरोबर काय होणार? 300 भागीला काय होतं? 18. ठेवा त्याला तसंच, हे मीटर पर सेकंद मध्ये आलेलं आहे. ठीक. देन आता बघा हीच वेग त्या मग आता देन त्याच्यानंतर जेव्हा पूलला ओलांडल्या जाते, पुलाला ओलांडताना तुमचा एक्स प्लस वाय म्हणजे वाय म्हणजे पुलाची लांबी आणि एक्स म्हणजे रेल्वेची लांबी. हे एक्स म्हणजे एक प्रकारची डीच आहे. ठीक आहे. देन बरोबर टी इंटू काय असते रे? व्ही. म्हणजे एक्स किती आहे आता? 300 अधिक वाय ची किंमत आपल्याला काढायची आहे टी, तेव्हा किती? मग 39 गुणिला काय होणार तुमचं? 300 भागीला 18. 300 भागीला 18. मग 300 भागीला 18 का? मीटर पर सेकंद मध्ये आपण चेंज करण्याची काही आवश्यकता आहे नाही. ठीक आहे. देन इथं साइन त्रिक 18. ठीक आहे. आणि देन किंवा इथं जर आपण जर विचार जर केला, 3 छक 18 अशा पद्धतीने होत आहे आणि 13 त्रिक 39 होत आहे. आता 6 एक 6, इथं किती वेळा भाग? 6 पंचे 30. म्हणजेच इथं काय होणार? 300 अधिक काय होत आहे? वाय बरोबर काय होत आहे?
इथे 50 म्हणजे इथे 50 म्हटलं तर 13 पंचे 65 म्हणजे 650 आणि y बरोबर हा 300 जर तिकडे जर गेला 650 वजा 300 जर असं जर म्हटलं तर उत्तर किती 350 इज अ करेक्ट आन्सर. म्हणजेच ऑप्शन कोणता येणार ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर मग ओके. अशा पद्धतीने पहिल्यांदा खांबाला ओलांडताना तुम्हाला काढायचा होता देन त्याच्यानंतरचा तिकडचा विषय आहे. पुढं पहिली संख्या तिसरी संख्येच्या 25% आहे. फर्स्ट पहिली संख्या फर्स्ट संख्या कुणाच्या तिसऱ्या संख्येच्या पहिली संख्या ही फर्स्ट संख्या जर असं जर म्हटलं तिसरी संख्या थर्ड संख्येच्या काय म्हणतात किती पट आहे 25%. मग 25% म्हणजे 25/100 नाही का रे डायरेक्टली 25 भागीला किती 100. मग आता इथे जर विचार जर केला तर बघा 25 एक 25 25 चे 100 अशा पद्धतीने होत आहे. मग आता फर्स्ट डिवायडेड बाय थर्ड जर आपण जर विचार जर केला फर्स्ट डिवायडेड बाय काय थर्ड तर तुमचं उत्तर काय येणार ए पहिली भागीला 1/4. ठीक आहे. देन यानुसार जर आपण जर विचार जर केला तर दुसरी संख्या तिसऱ्या संख्ये सेकंड संख्या ही तिसऱ्या संख्येच्या थर्ड संख्येच्या काय म्हणताय सांगा बरं 60%. 60% म्हटलं काय 0 गेट कॅन्सल म्हणजेच काय होणार सांगा यांचा जर आपण भाग 2 बेत्रिक 6 आणि बेपंचे 10 अशा पद्धतीने. मग सेकंड डिवायडेड बाय तुमचा काय होणार थर्ड म्हणजेच काय होत आहे 3/5. मग यामध्ये कॉमन बघा ना 1 3 3 तुमचा कॉमन आहे जो कॉमन आहे तो मध्यंतरी घेतो आपण गुणोत्तर मेथड म्हणजेच काय होत आहे फर्स्ट थर्ड दोन मध्ये कॉमन आणि सेकंड अशा पद्धतीने पाहिजे होता. मग आता देन त्याच्यानंतरचा जर आपण विचार जर केला यांचं गुणोत्तर केला 1:4 आणि त्याचं 5:2 काय थर्डचा 5 आणि 3 अशा पद्धतीने आहे. मग इथं 4चं इथं काय होणार तुमचं 4 इथं लिहिणार इथं 5चं 5 म्हणजे यांचा गुणाकार जर केला 5 5 आणि देन 25 देन इथं 4×3=12. तुम्हाला शेवटी काय विचारताय पहिल्याचे दुसऱ्याचे आणि फर्स्ट आणि सेकंड जर म्हटलं तर फर्स्ट आणि सेकंड मध्ये कोण आहे फर्स्टचं तुमचा 5 आणि सेकंडचं किती आहे तुमचं 12. 5×12 म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. क्लिअर मग समजलं. या पद्धतीने तुम्हाला तिथे विचार करायचा होता. तर लक्षात घ्या थोडं गोलीगत धोका तिथे मेंटेन होता कारण काय पहिला तिसरा पहिला दुसरा अशा तिसरा ज्याच्या सोबत कंपॅरिझन होते त्याला मध्ये ठेवायचा म्हणजेच आपलं उत्तरापर्यंत लवकरात लवकर जाता येईल. पुढं आता बघा या टाइप 7च्या पहिल्या 25 गुणकांची सरासरी काय. मग जेव्हा 7च्या पहिल्या 25 असं जर म्हणत असेल तर 7च्या म्हटलं तर एक प्रकारे पट आहे तो काय आहे पट 7 पट आहे. आता मला सांगा 25 गुणकांची म्हटलं तर नैसर्गिक संख्येच्या क्रमावर नैसर्गिक संख्यांची सरासरी काय म्हणते n+1 डिवायडेड बाय 2. n म्हणजेच किती 25 संख्या असतील ना क्रमावर म्हटलं ती 1 2 3 4 अशा कारण 7च्या पटी 7 1 7 7 2 14 अशा पद्धतीने आहे. म्हणून नेहमी लक्षात घ्या याच्यासाठी शॉर्ट ट्रिक आहे तुमचा पट आणि इथे n+1 भागीला 2 बस खतम. डायरेक्टली सांगा पट किती आहे 7 n किती आहे तुमचं 25 25 अधिक 1 भागीला 2 म्हणजेच काय होत आहे 7 म्हणजेच किती होत आहे 26/2 आणि इथं ब्रॅकेट म्हणजे 7 गुणिला किती 13 13 साठी किती होतं 91. एवढं करण्याची गरज नाही डायरेक्टली तोंडी उत्तर तुमचं मेंटेन झाला असता की 25 25 चे अर्धे 25 नंतर 1 प्लस केलं तर 26 26 चे अर्धे किती 13 13 गुणिला पट किती आहे 7 13 साठी 91. डायरेक्टली पेन वापरण्याची सुद्धा गरज नाही. इथपर्यंत जे आपले प्रॅक्टिस असणे आवश्यक आहे. देन पुढचं जर क्वेश्चन सांगितलं तर 30 + x बरोबर म्हणजे तुमचा डिवायडेड गुणोत्तर म्हणजे डिवायडेड आहे म्हणजेच काय होणार 23 + काय रे x बरोबर काय रे 5/4. हा सोपा प्रकार आहे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करणे आहे. 4 गुणिला तुमचा इथं 4 गुणिला काय होणार सांगा 4 गुणिला 30 म्हटलं तर लिहू आता डायरेक्टली नाही तर असंही करता येते बघा. असं पण तुम्ही पेपरमध्ये डायरेक्टली याच्या नंतरची स्टेप तिथं वापरणे कधी पण बेटर राहील. ठीक आहे. आता एवढं तर माहिती असायला पाहिजे आपण रिव्हिजन सेशन घेत आहे म्हणजे 120 अधिक काय होणार तुमचं 4x बरोबर काय होणार 23 पंचे 115 प्लस काय होणार 5x. मग हा 4x x कडे जाणार आणि देन त्याच्यानंतर अंक एकीकडे म्हणजे 120 - 115 बरोबर 5x मायनस काय होणार 4x म्हणजे x बरोबर किती 5 इज अ करेक्ट आन्सर. म्हणून ऑप्शन कोणता येणार डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. ठीक आहे. देन बघा या टाइपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केले तुम्ही
रेग्युलरली फॉलो करत असणार तर तुम्हाला हा क्वेश्चन माहिती आहे. तुम्ही आता कमेंट मध्ये याचा क्वेश्चनचा आन्सर निश्चितपणे टाकावे. क्लिअर मग दे, कारण या पद्धतीचे 2-3-4 क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेले, डायरेक्टली उत्तर तुमचं तिथे येणे आहेच. देन आता बघा पुढचं, 10,5% दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष 8 महिने. आता मला सांगा इथे 2 वर्ष 8 महिने, 2 वर्ष 8 महिने म्हटलं तर पहिल्यांदा 2 वर्षाचा काढावं लागेल, नंतर 8 महिन्याचा, अशा पद्धतीने आपण काढूया. मग 16,000चे जर आपण विचार जर केला, 16,000चे 5% काढणे, किती टक्के? 5%. तर आपण तो एक मेथड तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, 1 2 म्हणजे काय, 16 पंचे 80, 80 म्हटलं तर किती होत आहे? 80 आणि वरचा एक 0 म्हणजे 800. मग येणाऱ्या 800चे तुमचे किती टक्के काढणार? तुमचे पुन्हा 5%. किती टक्के? 5% जर काढले तर तुमचं इथं किती होणार? 0 0 0 0 गेट कॅन्सल, 8 पंचे 40. तर आपण इथं या पद्धतीने याला कितीने गुणतो? 2 आणि याला कितीने गुणतो? 1. म्हणजे हे 2 वर्षाचे निघणार 1600 आणि देन त्याच्यानंतर इथे किती? 40. म्हणजे टोटली 1640 हे काय? 2 वर्षाची व्याज आहे. 2 वर्षाची चक्रवाढ व्याज किती? 1640. पण जेव्हा तुमचा शेवटी 8 महिन्याचा जेव्हा काढायचा जर झाला तर टोटल मुद्दल म्हणजे मुद्दल प्लस तुमचा व्याज म्हणजे रास वर लागतो. यावरून जर रास जर काढलो तर रास काय होणार? रास जर आपल्याला जर काढायचं असेल तर यामध्ये मुद्दल मिळवावं लागेल. मुद्दल किती आहे तुमचं? 16,000. 16,000 जर आपण जर मिळवलं तर इथे 0 4 6 7 1 असं 17,640 अशा पद्धतीने तुमचा रास आहे. मग जो काही व्याज आहे तो रासावर लागणार म्हणजे 17,640. हा असं कधी कधी बोंबलत असतात आपल्याकडे नाही का, तर लक्षात ठेवा. आता देन पुढं, मग आता देन याचे किती किती टक्के काढावं असं म्हणताय सांगा बरं? 5%. 5% जर आपण जर काढलं आणि आता मला सांगा 8 महिने, 8 महिने म्हणजे त्याला वर्षात कन्वर्जन करण्यासाठी काय? 12 ने भागावं लागेल. काय करावं लागेल? 12 ने भागा. इथं 0 0 गेट कॅन्सल, 5 1 5 5 2 10 होईल असं दे. त्यानंतरचा बघा इथं भाग जाणार 2 1 2 2 8. मग आता देन त्याच्यानंतर 4 1 4 4 3 12 अशा पद्धतीने होत आहे. म्हणजे टोटली तुमचं काय होणार? 1764 भागीला किती होत आहे? 3. बस, बाकी कुठं काही वेगळं राहिलेलं नाही. मग इथे सांगा 3 1 3 3 5 15 राहिले 2 3 8 24 राहिले 2 3 8 24 म्हणजे 588. हे फक्त किती महिन्याचं आहे? 8 महिन्याचं. 8 महिन्याची काय व्याज आहे? 8 महिन्याची व्याज. 8 महिन्याची व्याज किती भेटतं यार? 588. तर टोटल मग एकूण व्याज जर म्हटलं तर एकूण व्याज म्हटलं तर काय होणार सांगा? एकूण चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज, एकूण चक्रवाढ व्याज म्हटलं तर किती होणार सांगा? तर पहिलेचे किती? 1640 अधिक काय होणार तुमचं? 588. टोटल जर आपण जर विचार जर केला तर 8. बघ इथं 8 12 1 म्हणजे 11 ने 12, 8चं 1 म्हणजे 2 2 2 8 म्हणजे 22 28. इथं करेक्ट आन्सर त्या पद्धतीने. फक्त कॅल्क्युलेटिव्ह आहे परंतु तुम्हाला एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे देन. मग आता देन त्याच्यानंतरचा हा जो क्वेश्चन आहे 65 61 वर्गमूळाच्या वर्गमूळातून. आता बघा 65 61 वर्गमूळ आहे. आता इथे बघा डायरेक्टली देण्याच्या ऐवजी तुम्हाला असं शब्दरचनेमध्ये वर्गमूळाच्या वर्गमूळातून कमी कमी म्हटलं तर मायनस होणार. देन त्याच्यानंतर वर्गमूळ कोणाचा म्हणताय सांगा? वर्गमूळ 625 त्याच्या वर्गमूळातून वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील अशा पद्धतीने म्हणताय. तर मला सांगा इथे जर आपण जर विचार जर केला तर आता याचं वर्गमूळातून काढणे म्हणजे एकक स्थानचा अंक 1 1 असताना 1 किंवा 9 काय असणार तुमचं उत्तर? 1 किंवा काय असते? 9. मग 1 किंवा 9 जर असं जर म्हटलं तर दशक स्थानचा अंक सोडतो आपण. 65 अगोदरची वर्गसंख्या कोणती? मग 64. 64 कोणाची? 8. इकडे 8 आणि इकडे 8. एक तर उत्तर 81 नाही तर काय होणार? 89. मग आता मला सांगा 64 अगोदर 65 अगोदरची वर्गसंख्या 64. 64 नंतरची 81. कुठला गॅप कमी आहे? 64 एकचाच आहे म्हणजे कमी. कमी वाला म्हणजे लेफ्ट वाला म्हणजे याचं उत्तर काय येणार? 81.
मग आता 625 तर डायरेक्टली माहिती आहे, म्हणजे हा रूट मध्ये कोणाच्या रूट मध्ये जाणार, या कोणाचा वर्ग आहे 81चा, वजा इकडे 625 कोणाचा आहे 25चा, अशा पद्धतीने आहे. म्हणजेच उत्तर देईन त्याच्यानंतर तर इकडे किती 9 9 आणि इकडे किती होत आहे 5, म्हणजे उत्तर किती 4. मग हे 4 जे आहे कोणत्या संख्येचे 4 ऑप्शन मध्ये आहे का, मग आपल्याला वाटेल चुकला, पण चुकला नाही मित्र. तर कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील, म्हणजे याचा वर्ग केल्यानंतर तो वर्गमुळात जाणार, म्हणजे √16 जर घेतला तर त्याचं उत्तर 4 येणार. म्हणजेच कोणत्या संख्येचे वर्गमूळ 16 या संख्येचे वर्गमूळ म्हणजे 4, याचं उत्तर येतं, म्हणून उत्तर कोणतं ना 16. म्हणून 4 दूर पर्यंत दिसत नाही, समजत आहे का. आणि 4 असता आणि तुम्ही ठोकले असते, तुमचा विषय कल्याण झाला असता, करेक्ट गेम झाला असता. ठीक आहे, म्हणून लक्षात घ्यायचं व्यवस्थित. ठीक, पुढं एका वर्गातील 36 मुलांचे सरासरी वजन 40 kg आहे व 44 मुलींचे सरासरी वजन किती आहे 35 kg आहे, तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती. तर आता मला सांगा, हे जेव्हा संपूर्ण म्हणून केल्या जाते संपूर्ण, तर डायरेक्टली आता तुम्हाला सर्वांना गो थ्रू आहे, पण आपण नंतर ते संपूर्ण वर्गाचे म्हटलं 36 मुलांची सरासरी. सरासरी म्हणजेच काय असते, एकूण घटकांची बेरीज भागिले एकूण घटक. आता बेरीज जर काढायची असेल तर सरासरी गुणीला घटक असते, सरासरी गुणीला घटक. मग सरासरी किती आहे 36 मुलांची सरासरी किती आहे 40, अधिक काय करू रे 40 मुलांची काय तुमचं सरासरी, सॉरी 44 मुलांची काय 44 मुलांची सरासरी किती आहे 35, डिवायडेड बाय टोटल मुले किती, इथले 36 आणि इथले किती 44, म्हणजेच काय 36 अधिक किती रे 44. अशा पद्धतीने तिथे मेंटेन राहणार. म्हणजेच काय, यांचा गुणाकार जर केला तर 0, 36 चौक किती होतं 144, प्लस इथं काय होणार, यांचा गुणाकार जर केला 35 चौक किती होता तुमचा देन डायरेक्टली 140 होते, 140 आणि देन त्याच्यानंतर 140 अधिक 14 किती होत आहे 154. मग यांची टोटल जर केला आणि इथं काय होतं त्यांची टोटल 80. ठीक आहे, यांचा जर आपण जर डायरेक्टली जर बेरीज जर केला 0, 4 आणि 4 8, 9 2 डिवायडेड बाय किती रे देन 80. 80 ला 80 कॅन्सल करता तसा नाही, तर 0 0 गेट कॅन्सल आणि राहिलं काय तुमचं 8, म्हणजेच काय किती 298 भागिले 8, म्हणजे 8 1 8 आणि त्याच्यानंतरचा इथे जर आपण विचार जर केला तर तुमचा किती होता सांगा बरं. मग 8 त्रिक किती 24, राहिले किती रे 5, मग 8 7 56, राहिले 4, 4 मध्ये भाग जात नाही म्हणून तुमचं 4 4 वर 0 म्हणजे 8 5 सॉरी, मग देन त्याच्यानंतरचं हा देन पुढचं जर आपण इथे जर विचार जर केला किती राहिले होते मला सांगा, सॉरी 8 7 56 म्हणजे 3 राहिले होते, 3 म्हणजे किती होते तुमचं 38. देन त्याच्यानंतरचं हा इथं काहीतरी गडबड झालेलं वाटतंय बघ, 1 मिनिट सांगा. 8 त्रिक 24, 24 म्हटलं तर देन इथं किती 5 राहिले. ठीक आहे, देन इथं तुमचं 8 आपण उतरवला. ओके, 8 जर किती 8 7 56 राहिले किती 2 2 वर आपण 0 टाकला तर 8 2 16, मग 4 8 5 40, 8 5 किती 40, म्हणजेच काय 37.25 असा. मग इथं कॅल्क्युलेशन इतका मोठा आहे की नाही, मी तुम्हाला एक डेव्हिएशन मेथड सांगतो, जर पटत असेल तर विषय करा, नाहीतर काही विषय नाही. ओके, देन बघा वरती तुमची घटक लिहायची घटक आणि देन तुमचा सरासरी लिहायचा सरासरी. मग आता देन त्याच्यानंतरचा बघा, ही मेथड जर आवडत असतील तर तुम्हाला हा नवीन जर वाटणार तर तुम्ही हा व्हिडिओ इतर विद्यार्थी मित्रापर्यंत नक्की शेअर करा. ठीक आहे, देन घटक किती आहे पहिले 36, म्हणजे 36 मुले आहे, 36 मुलांची सरासरी किती आहे 40. ठीक आहे, देन पुन्हा कोणाची 44 मुलांची काय 44 मुलांची काय 35. मग देन त्याच्यानंतर दोघांचा जर आपण जर विचार जर केला, आपण एक मानून घेऊया. आता बघा इथं तुम्ही जर 5 अक्षरांनी जर विचार जर केले तर नेहमी सरासरी इन बिटवीन असते. आता इथले ऑप्शन बघा 91.85 येणार का, नाहीच येणार, त्याच्यापेक्षा जास्त 40 पेक्षा जास्त झाला ना, हा 40 पेक्षा हाही जास्त झाला. मग इन बिटवीन पाहिजे, हे दोन पैकी कोणतं तरी एक उत्तर येण्याचे चान्सेस आहे. आता मला सांगा इथं डेव्हिएशन मेथड म्हणजेच काय की ते झटक्यात उत्तर येते. बघा मी 37 मानून घेतो, आपल्याला माहित नाही आहे, समजत आहे का 37 मानलं,
37 40 पेक्षा जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे. कितीने रे? कितीने? 3ने जास्त आहे. 3ने म्हटलं तर +3. तर हा 3 आहे. असे किती घटक आहेत? 36. एका मागे 3 तर 36 मागे किती? अशा पद्धतीने. ठीक आहे. मग इकडचं बघा. 37 पेक्षा 35 कसं आहे? लहान आहे का मोठा आहे? लहान. किती? 2ने. मग -2 गुणिला हे -2 किती मध्ये? म्हणजे एका मागे 2 तर किती? 44 मागे किती? अशा पद्धतीने आहे विषय. ठीक आहे. मग यांचा जर आपण इथं बेरीज गुणाकार जर केला तर 108 वजा काय होणार? 88. म्हणजेच यांच्यामधला फरक कितीचा होता? 20. आता जे 20 येत आहे 20 ते कोणामुळे कमी व जास्त झाले? सर्वांमुळे. सर्व कोण आहे? 36 अधिक 40. 36 अधिक 40 किती होत आहे? 80. 80 म्हटलं तर देईन त्याच्यानंतरचं उत्तर. आता तुम्हाला एक समजायला पाहिजे, लक्षात घ्या. तुमचं उत्तर 20. 20 म्हणजे प्रॉफिट म्हणजे प्लस मध्ये आलं की नाही? प्लस मध्ये आला म्हणजे हे कोणत्याही संख्येने भागलं तर 37 पेक्षा 37 जर आलं असतं तर डायरेक्टली 0 आला असतं 37 आला असता. 0 येत आहे का त्यांचा? नाही येत आहे. 0 नाही येत आहे म्हणजेच काय होणार? तुमची सरासरी थोडी वाढणार आहे. वाढणार आहे म्हटलं तर इथं कमी होत आहे, गेला ठोकून द्या त्याला, विषय संपला. मग इथे जरी भागलो आपण तर तुमचा बे म्हणजे तुमचा जर इथं 0.8 8 पंचे 40 अशा पद्धतीने 0.25चा वाढ होणार. 0.25चा म्हटलं तर काय? 37 मध्ये तुम्ही 0.25 जर वाढवले तर उत्तर काय होत आहे? 37.25. जर मेथड आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. समजत आहे का? समजून घ्या. हा मेथड तुमचा एकदम भन्नाट आहे, एवढं करण्याची गरज पडणार नाही. देन पुढचं, देन त्याच्यानंतरचा बघा. 2 रेल्वेची लांबी अनुक्रमे 140 मीटर व 150 मीटर आहे. त्यांचा वेग अनुक्रमे तर गाड्या एकाच दिशेने जातात, एकाच दिशेने. ठीक आहे. तर दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल असं म्हणताय. ठीक आहे. तर नेहमी तुमच्या लांबींची बेरीज प्लस लांबींची बेरीज आणि देन बरोबर किती? तर वेगांची काय होते? वजाबाकी टी इंटू वेगांची वजाबाकी म्हणजेच काय होतं सांगा? 38 मायनस एकाच दिशेने म्हणताय ना म्हणून वजाबाकी. आता हे किलोमीटर पर आवर आहे, तर किलोमीटर पर आवर आहे, याला चेंजेस करावं लागेल. आता हे मीटर मध्ये आहे. या दोघांची काय होत आहे? 290 आणि देन बरोबर काय होत आहे? देन टी इंटू गुणीला काय होणार सांगा? 8 गुणीला काय होत आहे? मग देन त्याच्यानंतरच आता आपण जर इथे विचार 5/18 अशा पद्धतीने होणार. ठीक आहे. देन मग आता दुसऱ्या गाडीस किती वेळात ओलांडेल असं जर म्हणत आहे तर देन त्याच्यानंतर टी बरोबर. आता जर इथे जर विचार जर केला आपण तर हा 18 इकडे येणार गुणीला किती? 18 भागीला काय होणार? तुमचा 8 पंचे 40 होणार असं. आता देन इज इक्वल टू टी. 0 0 गेट कॅन्सल. म्हणजे जर यांचा जर भाग जर दिला तर लक्षात घ्या, आता इथं 4ला जर इथे जर भागलो आपण 4ला, ठीक आहे, 4 पॉइंट समथिंग तुमचं काय होणार? म्हणजे 4.1/2 होणार. 2 म्हणजे 2/4 होईल. 2/4 म्हणजे 1/2 होत आहे की नाही? म्हणजे अर्धा होत आहे. ठीक आहे. तर मला सांगा 29चे 4 पट म्हणजे किती होत आहे? 116 होत आहे. 116च्या आसपास येणारी संख्या पाहिजे. आणि 29 पाचा आहे का? 29 पाचा म्हणजे 145 येते. पण 5 पूर्ण आहे का? पूर्ण 20 होता का? नाही. म्हणजेच तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. 130 ठोकून द्या, विषय मोकळा करा. असा कॅल्क्युलेशन करता आला पाहिजे. समजत आहे का? तुम्ही भागून पहा 130 पॉईंट तुमचं काय येणार? म्हणजे त्याचा गुणाकार आणि भागाकार केला तर 130.5 येणार आहे. देन पुढं कपिल व रमेश यांच्या पगाराचे गुणोत्तर 8:9 आहे व त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर हा. मग आता पगार, खर्च आणि काय असते आणि बचत अशा पद्धतीने आहे. देन 8:9 5/6 28 याच्या बचत आणि याचा 2400 बचत. तर लक्षात घ्या, क्रॉस मध्ये विचार करा, यांचाही क्रॉस मध्ये विचार करा, त्यांचा फरक काढा. मग साइन 48 वजा काय 9 45 देन बरोबर यांचा गुणाकार 5 गुणीला 2400 देन मायनस काय रे 6 गुणीला 2800. इथं मायनस मध्ये आलं तरी काही विषय करायचा नाही आहे. 3 बरोबर काय होणार सांगा? जर इथला जर मी 24 जर कॉमन जर काढलो 24, ठीक आहे, तर इथं 5 गुणीला म्हणजे 500 राहणार. काय राहणार? 500
देन वजा काय होणार सांगा, इथला 6 बाहेर निघला, इथला 4 जर बाहेर निघला, इथला जर 24 जर बाहेर जर काढलो आपण, इथले 4 राहणार की नाही, बाहेर काढणे म्हणजे 4, म्हणजे इथला 6 तर बाहेर निघला, इथं जर 4 ने भागलो तर 700 इथे राहणार. बस आपण कॅल्क्युलेशन थोडं कमी करतोय, बस बाकी काही विशेष वेगळा नाही. तर देन त्याच्यानंतरचं मला सांगा आता, हे जे आहे 24 गुणीला काय होतं तुमचं 200, डायरेक्टली त्यांच्याचा फरकच काढायचा, मायनस मध्ये काही विषय करायचा नाही. 200, तर हा तुमचा 3 रेशो बरोबर एवढा, 1 रेशो बरोबर काय होणार 24 गुणीला 200 भागीला काय होणार तुमचं 3, म्हणजे इथं 8 दुने किती होत आहे तुमचं देन 1600 अशा पद्धतीने राहणार. म्हणजे तुम्हाला 1600 म्हटलं तर एका रेशोची व्हॅल्यू 1600, तर तुमचं एकूण म्हटलं तर आपण 100% घेतो, म्हणजेच तुमचं इथे देन त्याच्यानंतरचं नाही सॉरी, तर कोणाचं विचारतंय तुम्हाला, कपिलचं गुणोत्तर किती आहे 8, कपिलचं गुणोत्तर किती आहे 8, म्हणजेच तुमचं देन इथे जर आपण जर विचार जर केला इथं काय 28, हा ओके, देन 2400. बर, मग आता देन त्याच्यानंतर जर 8 जर आपण जर 16,000 एक रेशो म्हणजे तुमचा 1600, तर 8 रेशो म्हणजे किती म्हटलं 8, 16 किती होत आहे 128, आणि वरचं 2 शून्य म्हणजे 12,800 असं तुमचं उत्तर येणार, म्हणजे ऑप्शन कोणता येणार, सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर, मग ओके, देन या पद्धतीने होता. पुढचं लक्षात घ्या आता, हा x+5 ही काय आहे सम आहे. तर या पहिल्याची तिच्या मागील म्हटलं तर फर्स्ट विषम जर म्हटलं तर विषम काय होणार सांगा बरं, विषम बरोबर x+5 मायनस काय होणार 1 म्हटलं तर x+4. या पूर्वीची पुन्हा कितवी म्हणताय आपण, 12 पैकी 11 म्हणजे 1 वापरला, म्हणजे 11 गुणीला किती 2, म्हणजे x+4 मायनस किती होतं 22, म्हणजे x मायनस किती होतं 18 इज द करेक्ट आन्सर तुमचं राहणार आहे. x-18 म्हणजे ऑप्शन कोणता, डी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके, देन आता बघा, काही मजूर म्हणजे M1 काहीतरी असेल आपल्याला माहिती नाही, 27 दिवसात काम करतात, एक काम तेच काम म्हणताय, तर मजुरांच्या पहिले M1 जेवढे होते त्याच्या किती 9/2 पट, तर किती दिवसात D2 आपल्याला काढायचा आहे, म्हणून M1 गेट कॅन्सल होणार, 27 गुणीला किती 2 भागीला किती 9 बरोबर D2, मग 9 त्रिक 27 आणि 3 दोन्ही किती होत आहे 6, अशा पद्धतीने 6 दिवसात ते काम पूर्ण करणार आहे, असं तिथे डायरेक्टली विचार करायचा होता. देन पुढं 18 पुरुष एक काम 24 दिवसात करतात, जर 8 पुरुष 12 मुला इतके, किती 8 पुरुष काय रे 12 मुला इतके, 12 मुले. तर आता यावरून मला सांगा इथे पुरुष डिवायडेड बाय मुले, यावरून जर यांचं जर इथं काढलं तर 12 भागीला किती होतं 8, 4 दुने 8, 4 त्रिक 12 म्हणजेच किती 3-2 या पद्धतीने होत आहे. मग 3-2 होत आहे तर मित्रो, तर पुरुषांची किंमत 3, मुलांची किंमत, आता जर लक्षात घ्या किती 18 पुरुष म्हणतात, 18 पुरुष 24 दिवसात काम करतायत, तेच काम किती 36 मुले किती दिवसात करतील, 36 मुले म्हटलं 36 मुले किती दिवसात करतील, अशा पद्धतीने डायरेक्टली आहे. तर डी बरोबर, मग डी बरोबर काय होतं 18 गुणीला किती होत आहे रे 3, गुणीला काय होत आहे 24 भागीला काय 36 गुणीला काय होत आहे तुमचं 2, अशा पद्धतीने राहणार. मग 18 इथं बघा, देन त्याच्यानंतरचा जर इथं विचार 18 1 18, 18 दुने 24, 4 1 4 म्हणजे 2 दुने 4, 4 छक 24, मग साइन त्रिक किती 18 दिवसातच कंप्लीट करतील, म्हणून ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट. तुमचं असं तुफान कॅल्क्युलेशन तिथं पाहिजे, कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित जर असेल तर नेहमी डेफिनेटली तुमचं उत्तर बघा. यासाठी तुमचा नेहमी एक डायरेक्टली फॉर्म्युला म्हणजे त्या पद्धतीने एक भन्नाट ट्रिक तुम्हाला इथे, जर एकूण पाने काढायची असेल, एकूण पाने पुस्तकाचे या टाईपचे क्वेश्चन, तर वाचलेली पाने 15 आणि देन तुमची शिल्लक पाने 49, यामध्ये तुमचा काय करायचा गुणोत्तरातील फरक, सॉरी अपूर्णांकातील फरक म्हटलं 7 वजा काय फरक म्हटलं त्यांच्यातला मोठी वजा लहान, आणि देन गुणीला छेदातली संख्या इथे गुणाकारात नाही, छेदातली संख्या म्हणजे मोठी संख्या असते, म्हणजे यांचा बेरीज जर केला तर 64 होत आहे, 64 भागीला 4 गुणीला काय होतं 7, मग किती वेळा भाग जाणार 16, 16 7 किती होतं 112, म्हणजेच उत्तर काय येणार तुमचं ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. आता तुम्ही एक्स घेऊन तसंही उत्तर काढू शकता, पण तेवढं दूर जाण्याची गरज आहे नाही. ओके, दे आता बघा, ज्यात 5 मिळवले असता 15 20 25 संख्यांनी भाग जाते, 5 मिळवणे म्हणजे
5 मिळवल्यानंतर भाग जाणे म्हणजे लसावी नाही का रे? भाग जाणे, प्रत्येक संख्येचा भाग जाणे म्हणजे एक प्रकारची काय लसावी. मग लसावी जर असं जर म्हटलं तर मित्र, केव्हा बरं 5 मिळवले असता, ही 5 वजा करून आलेली नाही का? 5 मिळवले असता येणार संख्येमध्ये 5 मिळवले असता, इथे 5 मिळवून घेऊ, इथे 5 मिळवून घेऊ आणि इथंही 5 मिळवून घेऊ. आणि देन याच्यानंतर इथं किती होत 301 होत आहे आणि इथं किती होत आहे 300 होत आहे आणि इथं किती होत आहे 302 होत आहे आणि इथं किती होत आहे 298 होत आहे. ठीक आहे. तर मला सांगा कोणकोणत्या 15, 20 आणि आता एकक स्थानी 0 आहे म्हणजे तुमचं एकक स्थानी 0 पाहिजे. इथं आहे का? कारण 20 ची कसोटी काय, 20 ने भाग जाणार आहे की नाही? 20 ने भाग जाणार म्हटलं तर 20 ची कसोटी काय 2 आणि 10चा भाग जाणार. 10 ची कसोटी काय म्हणजे एकक स्थानी 0. इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, हो का? मग तुमचं 295 असं जबरदस्त. कसं वाटतंय? मस्त ना? मग या पद्धतीने बर्नर्ड ट्रिक जर तुम्हाला अजून असं व्यवस्थित जर पाहिजे असेल तर इतर विद्यार्थीपर्यंत नक्की शेअर करा. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचा बघा, आता इथे 4 ते 90 पर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज. मग पहिली विषम काय सांगा? 4 ही विषम संख्या आहे का? पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागीला 2. पहिली विषम संख्या 3 अधिक शेवटची विषम संख्या किती आहे 89, कारण 90 तिकडे बाहेर चालला. देन त्याच्यानंतर सॉरी, इथं पहिली विषम संख्या काय तुमच्या याच्या नंतरची म्हटलं तर 3 नाही तर किती होणार 5. काय होणार 5. असं गडबड होते बघा. ठीक आहे. भागीला किती 2 गुणीला काय एकूण विषम संख्या कसा काढतो आपण? शेवटची संख्या मायनस 90 वजा 4 अधिक 1 म्हणजे 86. 86 अधिक 1 म्हणजे किती होतं 87. 87 चे आपण पार्टेशन किती करतो आपण 43 आणि 44. आता मला सांगा मेन गट समने सुरुवात समने शेवट म्हणून समूहाला 1 ने जास्त म्हणजे हा सम राहणार, हा काय राहणार विषम असं इथं मेंटेन राहणार. म्हणजे विषम वापरायचा आहे म्हणजे 43 वापरायचा म्हणजे एकूण विषम संख्या म्हणजे किती होत आहे 43. यांचा जर 94 यांचा बेरीज किती 94 भागीला 2 गुणीला किती होत आहे 43 म्हणजेच उत्तर काय होत आहे 47 गुणीला किती होत आहे रे 43. मग 47 गुणीला 43 7 गुणीला 3 म्हणजे किती होत आहे 7 त्रिक 21. 21 म्हणजे एकक स्थानचा अंक 1 पाहिजे पाहून घ्यायचं. इथं नाही, इथं नाही, इथं नाही, ठोकून द्यायचा. विषय संपला तिथे. 20 21 इज द करेक्ट आन्सर. तर घरी येऊन चेक करायचं आपलं उत्तर बरोबर आहे का नाही आहे. तर समजत आहे का? या पद्धतीने टेम्परामेंट पाहिजे. मग आपला प्रश्न कसा येऊ, किती टफेस्ट लेवलचा क्वेश्चन आपल्याला तिथं सॉल्व्ह होणार. ठीक. देन मग वेळे सॉल्व्ह होण्यासाठी हे फंड्या माहिती पाहिजे ना. म्हणून 10. आता बघा पहिल्या नळाने 1 टाकी 10 तासात पूर्ण भरते, दुसऱ्या नळाने 30 टाकी 15 तासात भरते, तिसऱ्या नळाने 18 तासात रिकामी करते. करू द्या, काही विषय नाही. पहिल्यांदा यांची काय काढायची लसावी जर विचार जर केला तर किती होणार तुमचा 90. 90 जर म्हटलं तर इथं किती वेळा होत आहे सांगा. इथं 90 भागीला 10 म्हणजे 9 आणि देन त्याच्यानंतर इथं 6 आणि इथं किती होत आहे तुमचं 5. मग आता कोण रिकामी करताय? हा रिकामी करताय म्हणून मायनस हे प्लस इथे प्लस म्हणजे 9 15 15 वजा 5 म्हणजे किती होतं 10. व अल्टिमेटली एका तासात किती 10 लिटर पाणी होत आहे. किती लिटर 10 लिटर. मग आता देन त्याच्यानंतरचा मग 90 लिटर पूर्ण कॅपॅसिटी किती आहे 90 भागीला किती 10 म्हणजेच किती 9 तास. 9 तासात तुमचं ते टाकी पूर्ण भरणार म्हणजेच काय होणार ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. देन पुढचं आता बघा हा जो क्वेश्चन 1,5,5,3,2.4024 यातील उजवीकडील 2ची. आता उजवीकडील 2ची उजवीकडील 2ची स्थानिक किंमत ही डावीकडील 2ची. आता कोणाच्या डावीकडील 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट अशा पद्धतीने पट आहे. क्लिअर. आता मला सांगा उजवीकडील 2ची म्हटलं तर उजवी ही नाही का 0.0002 बरोबर तिकडचं 2 गुणीला पट असं तुमचं आहे. तर याला अजून कशा पद्धतीने असं लिहिता येईल मग 10चा 2 गुणीला 10चा घात किती लिहिलं पॉईंट नंतर 1 2 3 4 म्हणून -4 बरोबर 2 इंटू पट. आता पटच काढायचा आहे. पट म्हटलं तर हा 2 तिकडे जाऊन काय होणार 10⁻⁻4 डिवायडेड बाय 2 2 2 गेट कॅन्सल. पट बरोबर काय होतं तुमचं 10⁻⁻4 म्हणजेच उत्तर कोणतं येणार ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. 10⁻⁻4 इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. तर आता देन त्याच्यानंतर हे सोपे क्वेश्चन आहे थोडे बघा आता लक्षात घ्या. 13/12 -5/4 प्लस m इज इक्वल टू 2/3 अशा पद्धतीने आहे.
तर आता तुम्हाला बेस समान करून घ्यायचा आहे, म्हणजे इथं 13/12 असेल तर इथं जर आपण 3 ने गुणला आणि इथे तुमचं 3 ने गुणला तर 5 गुणिला 3 आणि 4 गुणिला 3 अशा पद्धतीने 12 होणार, प्लस m बरोबर का होणार 2/3 अशा पद्धतीने मेंटेन. 13/12 मायनस का होणार 15 किती होत आहे तुमचं 12, प्लस किती होतं m बरोबर काय होत आहे 2/3. म्हणजेच उत्तर काय होणार सांगा इथे विषय. आता बेस समान आहे, बेस समान 12 म्हणजे 13 वजा किती होत आहे 15 अधिक किती होत आहे m बरोबर काय होत आहे तुमचं 2/3. म्हणजेच उत्तर काय होतं सांगा -2 भागीला काय होत आहे तुमचं 12 प्लस काय होतं m बरोबर काय होतं 2/3. बे छक 12 म्हणजे -6 तिकडे जाऊन काय होणार +6 बरोबर काय होत आहे 2/3 प्लस काय होणार 1/6 या पद्धतीने राहते. m बरोबर काय होणार मग सांगा बरं. इथं तुमचं 3, इथं बेस जर समान जर केलं तर इथं किती होत आहे 6 येण्यासाठी इथं 2 ने गुणलं म्हणजेच काय होत आहे बे दुने 4, 4 अधिक 1 काय होत आहे तुमचं 5, मग 5/6 असं तुमचं उत्तर येणार आहे. म्हणजे 5/6 इथं जर आपण असं जर मेंटेन जर केला तर काय होतं उत्तर सांगा 5/6 म्हणजे उत्तर काय 5/6 म्हणजे उत्तर ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन हा जो क्वेश्चन बघा आता 5/4 मायनस आता इथे बरोबर ब्रॅकेट मेंटेन करायचा. यांच्यामध्ये जर पहिल्यांदा सोडवलं तर ब्रॅकेट मध्ये क्यूब रूट ऑफ 343 म्हणजे 7, क्यूब रूट ऑफ 512 म्हणजे 8 डिवायडेड बाय क्यूब रूट 14 भागीला किती 9 गुणीला काय 2/3 अधिक काय रे तुमचं 2/3 आणि देन भागीला किती होतं 5/8 अशा पद्धतीने ब्रॅकेट तिथे क्लोज. मग देन त्याच्यानंतर 5/4 वजा तुमचा काय होणार 3/5 गुणीला काय होतं सांगा 7/8 गुणीला काय होत आहे इथं पलटून टाकणार ना 9 किती 14 गुणीला काय होतं 2/3 पहिल्यांदा प्लस 2/3 अशा पद्धतीने इथे मेंटेन होत आहे डिवायडेड बाय 5/8 होणार असं सांगा. 7 1 6 7 2 14 देन त्याच्यानंतर बे गेट कॅन्सल 3 1 3 3 त्रिक 9. आता गुणाकाराचा विषय आहे त्याच्यामुळे तिथं होणार 5 डिवायडेड बाय 4 आणि देन त्याच्यानंतर 3 5 आणि देन त्याच्यानंतर इथं सांगा इथं सर्व कॅन्सल झाला 3 काय राहिला तुमचं 8 राहिला. किती राहिला 8 अधिक किती राहिला 2 किती राहिला 3. या ब्रॅकेट मध्ये इथं सॉल्व्ह जर केलं तर डिवायडेड बाय 5/8 असं होणार. मग देन 5/4 मायनस तुमचं काय होणार 3/5 देन इथं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 3 त्रिक 9 आणि 8 2 16 9 आणि 16 किती होते 25 25 आणि 8 त्रिक किती होते 24. आता हे तुम्हाला एवढं माहिती पाहिजे आणि देन डिवायडेड बाय काय होतं तुमचं डिवायडेड बाय 5/8. मग आता देन त्याच्यानंतर जर आपण इथं विचार जर केला तर 5/4 मायनस सांगा काय होणार तुमचं 3/5 आणि देन त्याच्यानंतरचं आता इथं 3/5 इथं मल्टिप्लिकेशन जर आपण जर इथं विचार जर केला गुणीला काय होत आहे 25/24 होत आहे असं. देन इथं डिवायडेड बाय काय आहे तुमचा 5/8 ठीक आहे. देन मग 5/4 मायनस इथं बघा 5 1 5 5 5 5 25 आणि 3 1 3 3 8 24 म्हणजेच उत्तर काय होतं 5/8 डिवायडेड बाय 5/8. अरे त्याच संख्येला त्याच संख्येने भागणे म्हणजे उत्तर किती 1 येणे म्हणजेच काय ना 5/4 मायनस किती रे 1. मग आता यांचा क्रॉस मल्टिप्लाय 5 1 5 4 सॉरी 5/4 1 4 मायनस 4/4 अशा पद्धतीने तुमचा 1/4 इज अ करेक्ट आन्सर. थोडा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट होता परंतु उत्तर येणे गरजेचं आहे त्याच पद्धतीने विचार करणे गरजेचं आहे. क्लिअर मग समजलं अशा पद्धतीने तुमचा हा क्वेश्चन झालेला आहे. देन आता हा जो क्वेश्चन आहे तर बघा आता लक्षात घ्या थोडा अनालिटिकल पार्ट. आता तुम्हाला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड अशा पद्धतीने वगैरे वगैरे करावं लागेल. तो जरा लेंदी मेथड जाणार समजत आहे का. मग याच्यासाठी काय करावं तर आता बघा याच्यामध्ये ऑप्शन मेथडनं जाणं कधी पण बेटर राहील. मला सांगा 729 एक 719 अधिक प्लस जर केला तर यांच्यामध्ये हा जो येत आहे यांच्यामध्ये प्लस जर केला तर 729 आणि म्हणजे 800 किती होत आहे तुमचं 700 किती होत आहे तुमचं 84 काय होत आहे 784 भागीला किती होत आहे 729 म्हणजे हा कोणाचा वर्ग येणार आहे सांगा बरं 28चा. कोणाचा 28चा. मग आता इथे m ची व्हॅल्यू 28 यायला पाहिजे पूर्ण म्हणजे या दोघांचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 28. मग बघा 27 1 27 27 1 27
27 मध्ये काय मिळवू म्हणजे वरती तुमचा 28 पाहिजे नाही का, मग काय मिळवू, मग तिथे एक मिळवला तरच तुमचं उत्तर येत आहे. मग यम बरोबर एक, एक म्हणून एक घोडा रंगवले तर तुमचा घोडा लागला. समजत आहे का, लक्षात घ्या. एक कुठं आहे, चौथ्या ऑप्शन म्हणून उत्तर कोणता, चौथा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन पुढचा जर आता देन त्याच्यानंतरचा सांगा इथे a डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 7 डिवायडेड बाय 15 बरोबर 12, तर a इज इक्वल टू व्हॉट असं म्हणताय. तर नेहमी जेव्हा जेव्हा भागाकार राहणार तेव्हा तेव्हा काय करणार, गुणाकार 15/7 बरोबर 12, 5 1 5 5 3 15. then a बरोबर काय होणार, 7 तिकडे जाणार म्हणजे 12 गुणिला 7 भागीला काय होत आहे 3, मग 3 × 12 7 किती होत आहे, a इज इक्वल टू 28 इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार. म्हणून ऑप्शन कोणता येणार, बी इज अ करेक्ट आन्सर तिथे मेंटेन राहील. देन पुढचं आता बघा, देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन, 14 वस्तूंची विक्री केल्यानंतर 2 वस्तूंच्या विक्री किमती इतका. जेव्हा विक्री किमती इतका जर तोटा जर होत असेल तर त्या दोघांची प्लस करायची, आणि जेवढी तोटा होत आहे मग शेकडा तोटा बरोबर प्रत्यक्ष तोटा किती, तोटा 2 वस्तूंची तोटा, आणि खाली काय करायचं 14 अधिक काय तोटा जेव्हा जेव्हा होत आहे तुमचं, कारण विक्री किंमत ते त्यांचे ऍडिशन तिथे होते म्हणून गुणीला काय 100% जर इथे जर विचार जर केला तर देन त्याच्यानंतर तर सांगा इथे. मग आता जर इथे 2 भागीला किती होत आहे 16 गुणीला काय होत आहे 100% असं, मग बेग बे बेआटी 16 म्हणजेच काय होणार 100/8 जर असं जर विचार जर केला तर किती होत आहे 12.5%. किती, 12.5%. म्हणजे तुमचं उत्तर ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आपण टोटली इच अँड एव्हरी 25 क्वेश्चन, त्यामध्ये टॉप लेवलचे 25 क्वेश्चन तुम्हाला इथे पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे. नक्की तुम्हाला येणाऱ्या आगामी भरतीसाठी नक्की फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही पण बघा, इतर विद्यार्थी मित्र आपण एवढं आवर्जून व्यवस्थितरित्या इथे घेत आहे. तुमचं एक कर्तव्य आहे की इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. डेफिनेटली भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.